कोणताही माणूस आपल्या आईला नाही तर बाबाला फॉलो करतो. बापाचं नाव वापरून यायचं नाही आणि तुम्ही जे काही शिकाल त्याच्यासाठी मी एक आमदार म्हणून कुठंच तुमच्या नोकरीसाठी फोन करणार. पैसे घेऊन राजकारण करता तुम्ही. पैसे घेऊन त्या माणसासोबत उभे आहे ज्या माणसाच्या विरोधात तुमचे वडील होते आणि त्यांना तो आवडत नव्हता. मी पैसे घेऊन उभं राहणं आणि पैसे घेऊन बसणं हा वेश्येचा धंदा समजतो. वेश्या पैसा घेऊन उभी राहते आणि पैसा घेऊन बसते किंवा झोपते. मी वेश्या नाही. या देशातच नाही या जगात अजून एक माणूस पैदा व्हायचा आहे जो राहुल देशमुखाला पैसा नाही करते. आपल्या क्षेत्राच्या MIDC ची दुरावस्था काय आहे? हा डाटा जर पेरणी किती झाली आहे कोणत्या पिकाची हा जर डाटा पटवाऱ्याच्या मार्फत शासनाकडे असते. पर्जन्यमान किती झालं त्या खात्याकडे त्याचं पर्जन्यमानाची नोंद असते. तेव्हा संकट आलं आसमानी त्याची पण नोंद सरकारकडे असते. मग त्याचा सर्वे करायची काय गरज आहे? तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही चुकीच्या लोकांना समोर घेऊन गेले म्हणून? तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर सगळं शक्य आणि तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जर भ्रष्ट असला काहीच शक्य नाही. सतरंजी संघटना कशी म्हणाल? कोणाच्या सतरंजा उचलल्या त्याच्यातल्या एकाच्या तर 2 वेळा सतरंजा मी एनव्यामध्ये उचलल्या. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतः लढणार का? मी वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की आमदार काय चीज असते, आमदार काय घडवू शकतो, आमदार काय करू शकतो हे एक वेळा तुम्ही निवडून द्या. तेव्हा मी तुम्हाला आमदारकीत काय फरक असते हा दाखवून देईन. राहुल भाऊ नमस्कार. तुमच्या सामाजिक, राजकीय आणि पारिवारिक विषयाविषयी एक छोटंसं डिस्कशन काटोल विधानसभेला माहीत व्हायला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांना माहीत व्हायला पाहिजे म्हणून एक तुमच्यासोबत घेतली एक छोटीशी भेट. तर सगळ्यात पहिल्यांदा असं विचारतो की तुमचं जे पारिवारिक आहे ज्याच्यामध्ये तुमचे बाबा आहेत, तुमचे वडील भरपूर लोकांसाठी आपल्या काटोल विधानसभेत आदर्श होते. तर तुमचं नातं तुम्ही थोडंफार त्यांच्याविषयी सांगा. असं आमचं वडिलांसोबत नातं मित्रासारखं होतं. मग असा कोणताच विषय नाही की जो आम्ही कधी डिस्कस केला नाही त्या काळामध्ये. आणि प्रत्येक विषय मग तो ॲडल्ट विषय असेल तरी पण तो डिस्कस आम्ही बापलेकांनी केला आहे. म्हणजे आम्ही 3 भाऊ आहे. 3ही भाऊ पुतणे म्हणजे माझे चुलत भाऊ वगैरे तिथे सोबतच राहायचो आम्ही. तर सगळ्यांसोबत फ्रेंडली होते. बाबा म्हणजे बॉस आहे पण त्यांना घाबरणे आणि त्यांचा आदर ठेवणे हे तसंच वातावरणही होतं. म्हणजे मार्गदर्शन प्रॉपर त्यांचं सगळ्या गोष्टी तसं सगळ्या गोष्टी म्हणजे शिक्षणापासून सगळं. अच्छा. म्हणजे तर मी LLB जे झालो ते माझ्या वडिलांच्या जबरदस्तीमुळेच झालो. मग तुम्हाला काय व्हायचं होतं तसं? मला तसं इंजिनिअरिंग लाईन तसं तर मला असं वाटतं तुम्ही इंडस्ट्रीतही चांगलं काम करू शकता. तुमचा फेस कट थोडा खरंच मी म्हणजे बाहेर सांगतो थोडं फिल्म इंडस्ट्रीतही मराठी फिल्म इंडस्ट्रीत तर तुमचं नाव झालं असतं. तुम्हाला असं वाटलं नाही कधी? नाही होतं आम्हाला सिनेमाचं वेळ होतं पण बाबा आम्हाला गोष्टी सांगायचे की ती लाईन किती घाणेरडी आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यातही बाबांचं नाही आहे सगळं. म्हणजे सिनेमाचं वेळ होतं म्हणून तुम्ही वेळ होतं म्हणजे पाहायचं होतं. शूटिंग पाहायला जात होतो आम्ही त्यांच्यासोबत. ते जेव्हा आमदार होते तेव्हा ते कमिटीवर होते. तर आम्ही फिल्म सिटीला वगैरे. त्याच्यामुळेच तुम्ही तो गॉगल जो लावता ज्या पद्धतीचा असं नाही. तर बाबाच गॉगल लावायचे. कोणताही माणूस आपल्या आईला नाही तर बाबाला फॉलो करतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुमच्या वडिलांची इच्छा होती की तुम्ही पुढे शिक्षण घेतल्यावर समाजकारणात, राजकारण नाही म्हणणार मी, मॅक्झिमम तुम्हाला समाजकारण करताना पाहिलं तर तुम्ही समाजकारणात यावं असं तुमच्या वडिलांची इच्छा होती की काही वेगळी इच्छा होती पण तुमची इच्छा होती समाजकारणात यायची? आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत डिस्कशन करायचो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला धंद्यात यायचं आहे, मला बिझनेस करायचा आहे. तर त्यांनी कधीच आम्हाला विरोध नाही केला की तू हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. आणि राजकारण समाजकारण याच्यातच 4 हात तुम्ही दूर राहिलं पाहिजे. अच्छा. बाबा त्याच्यात असताना आणि त्यांचं मत असं होतं की तुमच्यात कॅलिबर असेल तर तुम्ही या. बापाचं नाव वापरून यायचं नाही आणि तुम्ही जे काही शिकाल त्याच्यासाठी मी एक आमदार म्हणून कुठंच तुमच्या नोकरीसाठी फोन करणार नाही. अच्छा. मग बाबांनीचं जेव्हा राजकारण चालू होतं आणि तुम्हालाही राजकारणात तसा इंटरेस्ट होताच म्हणजे समाजकारणात इंटरेस्ट होता तर तुम्ही भाई वीरेंद्र देशमुख राजकारणात असताना का बरं राजकारणात आले नाही किंवा तुम्ही का बरं फोर्सफुली तेव्हा एंट्री घेतली नाही? त्यांचाच विरोध होता. अच्छा. हे जे काय म्हणतात घराणेशाही चालवणे वगैरे त्याच्यावर विश्वास नव्हता. मग आता ज्याच्यात तुम्ही दम असेल त्यांनी यायचं, स्वतःचा लोहा मनवायचा आणि स्वतःच्या भरोशावर करायचं. मग तुम्ही त्यावेळी का नाही प्रूफ केलं की आमच्यात दम आहे आणि आपण राजकारण? ते कसं झालं 1995 पासून मला इलेक्शन आठवते.
कारण मी 1974ला जन्मलो त्या वर्षी त्याच्या 3 महिन्यांनी बाबा नगराध्यक्ष झाले. म्हणजे आज मी 50 वर्षाचा आहे, तर 50 वर्षापासून राजकारण माझ्या घरात आहे. तेव्हापासून मी राजकारण पाहून आहे आणि सत्ताही भोगली आहे, सत्तेचंही सगळं पाहिलं आहे. लोकांचा आपला सत्ता असताना दृष्टिकोन काय असतो पाहण्याचा, आमदार असताना दृष्टिकोन काय असतो, आमदार नसताना, नगरपालिकेची सत्ता नसताना लोकांचा दृष्टिकोन काय असतो, आणि बाप नसताना, मेल्यावर काय दृष्टिकोन लोकांचा असतो, ते सगळे आम्ही प्लस मायनस पॉईंट सगळे पाहिले. जेव्हा आणि बाबांचं म्हणणं होतं की माझ्या भरोश्यावर तुम्ही राजकारणात यायचं नाही, मी तुम्हाला प्रमोट करणार. साधी नोकरी तर मी माझ्या फोनवर तुम्हाला तुमची शिफारस करणार. मग जेव्हा तुम्ही शाळा कॉलेजमध्ये होते तेव्हा स्टुडंट लेवलचं राजकारण करत होते का, किंवा स्टेजवर तशा पद्धतीत सहभाग घेत होते का, किंवा लोकांना प्रबोधन करत होते का त्यावेळी? कारण आता तुम्ही जेव्हा स्टेजवर जाता तेव्हा प्रबोधन भरपूर करता, समाजकारण करता, लोकांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करता, म्हणजे जेवढं आम्ही पाहिलं. तर तेव्हा तुम्ही करत होते का तसं? नाही, मी 95ला इलेक्शन मध्ये भाग घेतला, सगळं मी पाहिलं, ते प्रचार कसा करतात वगैरे. कधी आम्हाला एंट्री नव्हती त्यांच्या स्टेजवर, आम जनतेत आम्ही बसत होतो, बरं, तिथूनच भाषण ऐकत होतो. हा तुमचा जो रांगडेपणा आहे आता, म्हणजे जेवढा सायलेंटली तुम्ही आता बोलून राहिले तसं मला वाटत नाही मॅक्झिमम लोकांनी असं कधी भाषणात तुम्हाला एवढा शांततेने बोलताना पाहिलं. जो रांगडेपणा आहे, ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, तो म्हणजे तिकडे स्पीकर असाच तशी ऐसी तशी होऊ शकते अशा आवाजात जो बोलता, जर लोकांच्या मनात भिडन अशा आवाजात बोलता, तो रांगडेपणा लहानपणापासूनच होता की स्टेजवर चढल्यावर होतं? तसा मी शाय होतो. मी शाळेत कधीच बोललो नाही. टीचरनी प्रश्न विचारला तरी राग यायचा मला, येते याचं उत्तर तर उत्तर नव्हतं. माझी शाळेची एंट्रीच गंमतशीर आहे. मी इथे बालक मंदिरात गेलो तर मी शाळेच्या बाहेर उभं राहायचो. मी पूर्ण वर्षभर दारात बाहेर उभं राहिलो. त्याच्यानंतर मी KG2ला गेलो, KG1ला गेलो इथे कॉन्व्हेंटमध्ये, तर तिथे मॅडमच्या डेस्कच्या बाजूला उभं राहायचो पूर्ण दिवसभर, पूर्ण वर्षभर तसंच गेलं. असं हळूहळू माझी एंट्री झाली आणि मी कमी बोलणारा, माझे मित्र कॉलेजचे, लॉ कॉलेजचे असो की ज्युनियर कॉलेजमधले असो, त्यांना हे भाषणं वगैरे ऐकून त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता कसं एवढं कसं काय सकलित भाषण देता, लोकांना प्रबोधन करतायत. तसा मी असाही मुजोऱ्या न करणारा असा माणूस आहे, पण कसं आलं, कसं काय आलं ते माहिती नाही मला. बरं, आता जसं तुम्ही सोबत राहणाऱ्या माणसाचं चुकलं तरी त्याला स्टेजवरच झाडून देता, किंवा ज्याचं नाही चुकलं त्याला स्टेजवर बोलता, लोकांना सगळ्यांना मिळतं. तर घरातही तुमचं तसंच होतं का? म्हणजे भाऊ वगैरे किंवा त्यांचं नाही चुकलं, नाही पटलं तर तेव्हाच विरोध दाखवणे छोटे? आता तो लहानपणापासूनच आलेला गुण आहे. ज्यात चुकलं तर तोंडावर सांगून मोकळं होणे. बरं, आता आपण काटोल विधानसभेच्या राजकारणाविषयी जर का बोलायचं झालं तर तुम्ही स्वतंत्रही काटोलमधून म्हणजे आपल्या शेकापाकडनं लढले आहे. भाई वीरेंद्रबाबू देशमुख यांचं खूप मोठं अस्तित्व काटोल विधानसभेत राहिलं. म्हणजे त्यांच्या अंतिम संस्काराला जसं आता लोक गाड्या घेऊन पाठवतात, तेव्हा आता गाड्याही नव्हत्या, तेव्हा लोक किती दुरून पायी सुद्धा काटोलमध्ये आपल्या आले होते भेटायला, अंतिम दर्शनाला समजा, किंवा लोक म्हणजे काटोलमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं गर्दी तेव्हाही होती. तेव्हा म्हणजे एक सांगायचं हे झालं की त्यांचे चाहते किती होते तेव्हा. तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो कॅश नाही करू शकले? नाही, त्यांचा चाहता वर्ग माझ्यात जवळ आहे. आज वीरेंद्र बाबू वारून 24 वर्ष झाले. 24 वर्ष झाल्यावरही वीरेंद्र देशमुखाचं नाव राजकीय दृष्ट्या जिवंत आहे क्षेत्रामध्ये. काही मंत्री आले, काही मंत्री गेले, काही मोठे दिग्गज नेते आले, ते मेले असतील, त्यांचे नावं आठवत नाही, पण कोणतंच इलेक्शन वीरेंद्र देशमुखाचं नाव घेतल्याशिवाय होत नाही या क्षेत्रामध्ये. आणि त्यांनी आम्हाला तेच शिकवलं, तुम्हाला जे काही करायचं इमानदारीने करा, तुम्हाला जे काही करायचं आहे प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणे तुम्ही जर केलं तर त्याचं चीज होईल. आणि लोक, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही सत्ता पाहिली, सत्ता नसताना पाहिलं, बाप नसतानाही दिवस पाहिले. त्याच्यामुळे आम्हाला कठीण जात नाही स्वार्थी कोण आहे ते ओळखायचं आणि निस्वार्थपणे आपल्या पाठीशी कोण आहे. पुष्कळसे स्वार्थी होते ते तेव्हाच निघून गेले.
जे बाबाचेही नव्हते, पण बाबाची सत्ता कंटिन्युअस नगरपालिकेमध्ये राहत होती, त्याच्यामुळे काही चिपकून होते. ते सगळे चेहरे आम्हाला ओळखीचे आहे. त्याच्यामुळं माणसं ओळखणंही आम्ही तेव्हापासून शिकलो. तुम्ही स्टेजवर राहून माणसं नाही ओळखू शकत, तुम्ही जनतेमध्ये राहून माणसं ओळखू शकता. जेव्हा वीरेंद्र देशमुख भाषण करतील तेव्हा आपण तिकडे राहिलो तर आपण फक्त वाहवाच ऐकतो. इकडून काय प्रॉम्प्टिंग होते, ते खूप निगेटिव्ह महत्वाचं. काय बोलते, पॉझिटिव्ह काय बोलते, ते सगळं आम्हाला तिथे जेव्हा समजतं. आपण लोकांच्या मध्ये राहिलं किंवा लोकांच्या लोकांना मध्ये ओळखू शकतो. मग जर आपण लोकांना ओळखू शकतो असं आपण म्हटलं तर भाई वीरेंद्र देशमुख ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विचारसरण्या त्यांना नाही आवडल्या, तुम्ही मागच्या काही वर्षापासून त्याच लोकांना सत्तेत येण्यासाठी एक समर्थन दिलं. अं, आणि बहुतांश लोकांचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही सोबत होते म्हणून ते निवडून येऊ शकले. तर मग तुमचं याच्यावर काय मत राहील? माझं एक मत राहील की मी जेव्हा जेव्हा जनतेला आवाज दिला, जनतेने मला साथ दिली. मी जेव्हा सांगितलं की अनिल बाबू या क्षेत्राची घाण आहे, हे निवडून यायला पाहिजे नाही आणि हे पलटवलं पाहिजे, त्यावेळी मोदी साहेबाचं वातावरण सुरू होतं. टी व्हीवर आणि पेपरमध्ये मोदीच मोदी दिसत होते. तेव्हा माझे जे भाषणं झाले, जे अनिल बाबूला मी एक्सपोज केलं, त्याच्यामुळं ते सगळं लोकांनी ऐकलं आणि त्यांनी चेंज करायचं हे ठरवलं. पण मी फाईटमध्ये नाही, मी रेसमध्ये नाही असं धरून त्यांनी आशिष देशमुखला निवडून दिलं त्यावेळी 2014च्या इलेक्शनची गोष्ट आहे. 2014च्या इलेक्शन. तेव्हाही मीच निर्णायक ठरलो. बरोबर. त्याच्यानंतर आता 19 मध्ये असं आहे, मी अनिल देशमुखाची साथ कधीच नाही देऊ शकत. ज्या विचाराचे ते आहे, जे आम्ही ते बाबाच्या विरोधातलं त्यांचं राजकारण पाहिलं आहे, किंवा इतक्या वर्षाचं काहीच न करण्याचं जे सगळं त्यांचं प्रस्त पाहिलं आहे, त्याला अनिल देशमुखाची साथ मी कधीच देऊ शकत नाही. काय त्यांनी अन्याय केले, इव्हन हे माझ्या डिस्क्वालिफिकेशनची जी सुरुवात आहे हे सुद्धा त्यांच्या पत्रावरची आहे. त्यांनी सुरुवात केलेली आहे. माझ्या विरोधात अहवाल द्यायला एसडीओंना फोन करणारी तेच आहे. पण हे सगळं विसरून, बाबांचे त्रास विसरून, आम्ही फक्त एवढ्यासाठी मदत केली की आम्ही एका विचारसरणीला बांधलो. त्या शेका पक्षाची आमची बांधिलकी आहे, त्या विचारसरणीची आमची बांधिलकी आहे. आणि त्या विचारसरणीच्या लोकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जी आघाडी बनवली, त्या आघाडीमध्ये सिटिंग MLA म्हणून हे अनिल बाबूला तिकीट सुटलं. त्याच्यामुळं आम्हाला ते तिथे त्यांचं काम करावं लागलं. अच्छा, शेकापणी समर्थन केल्यामुळे आपल्याला शरदचंद्र पवार साहेबांच्या गटासोबत जुळावं लागलं. पहिल्यांदा नाही झालं ते. हो, म्हणजे जेव्हा 1985 मध्ये जेव्हा शरद पवार बाहेर निघाले आणि काँग्रेस तयार केली, तेव्हा आघाडीचं नाव होतं पुलोद, पुरोगामी लोकशाही. तर त्या आघाडीच्या वेळी वीरेंद्र बाबूराव शेका पक्षाची तिकीट मिळणार असं निश्चित असताना ऐनवेळी ती तिकीट गेली सुनील शिंदेंना. तेव्हा सुनील शिंदेचं सुद्धा बाबांनी काम केलं आघाडीत असल्यामुळे, आणि जिचकार सारखा दिग्गज माणूस पाडला. हो, त्यावेळी ते निर्णायक ठरले. ते निर्णायक होते. मी भाषणाची जेव्हा सुरुवात केली पवार साहेबांसोबत, मी भाषणाची सुरुवातच तिथून केली की 1985 मध्ये माझ्या वडिलांनी जे केलं तेच मी करून राहिलो, मी वेगळं काय करून राहिलो. बरोबर. मी आघाडीच्या सोबत आहे, आघाडीचा माणूस आहे, आघाडीने हा माणूस दिलाय, कसाही असेल तर मला काम करणे. बघ आता आघाडीचं काय, आघाडी तुटण्याच्या याच्यावर आहे. ते जर आमच्या पारंपरिक सीटा पण नसतील देत, आपण आघाडी कशासाठी करतो? मी जिथे कमजोर आहे तिथे मी प्लस झालो पाहिजे, त्याच्यासाठी आघाडी करतो. 60-70 वर्षापासून आमची सांगोला अलिबाग सीट निवडून येते. ती जर सीट आघाडी सोडायला तयार नसेल तर आम्ही कशाला त्या आघाडीसोबत राहायचं? म्हणजे तुम्ही आमचा वापर करून घेतला लोकसभेपर्यंत. तुमच्या 31 जरी जागा निवडून आल्या असत्या तरी 12 जागा या फक्त आम्ही बाकीचे जे पुरोगामी विचारसरणीतले लोक आहेत, ते डाव्या विचारसरणीतले लोक आहेत, ते आम्ही एकत्र आल्यामुळे तुमच्या 12 सीट्स निवडून आल्या. ते जर आम्ही सोबत नसतो त्या 12 अजून मायनस झाल्या असत्या. बरोबर. मग त्याचा वाटा आम्हाला मिळाला नाही पाहिजे का? कुठे आम्ही कमजोर असू, ठीक आहे, 30 वर्षापासून अनिल देशमुख निवडून येत असेल, पण केव्हा केव्हा कोण कोण आलं, त्याच्या पाठीमागं कोण होतं, काय कारण होते. आता अँटी इन्कम्पन्सी आहे, ते 80 वर्षाच्या जवळ गेलेले आहे, त्यांनी मोठं मन नाही करायला पाहिजे का? बरोबर. याही गोष्टीचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे का? ठीक आहे, ते 1-2 नंबरचे
आज त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं स्थान आहे. म्हणजे पहिलं कोणाचं स्थान येईल तर ते जयंत पाटील, जयंत पाटलांचं, नंतर त्यांचं यांचं येईल, नंतर यांचं येईल. हे होम मिनिस्टर होते. होम मिनिस्टर झाले. आणि आज त्यांचं वय हे नाही आहे की गल्ली फिरू शकेल, बोळा फिरू शकेल. बरोबर आहे. आणि आज त्यांचं तसंही स्टेटस जास्त आहे, तर त्यांना डायरेक्टही मंत्रीपद मिळू शकते, डायरेक्टही एंट्री राजकारणात होऊ शकते. मग आम्ही केव्हा लढायचं? आम्ही काय 40-40 वर्ष वाटच पाहायची का? बरोबर आहे. मी याच्यातून आता ते पक्षाचंही पटून नाही राहिलं आणि आम्ही ऍबसेंट राहून आमची पूर्ण फळी बर्बाद करू शकत नाही कार्य. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतः लढणार का? हो, निश्चितच लढणार. मग शेकाप कडनं लढणार? शेकाप कडनंच लढणार. शेकाप काटोलमध्ये आता सीट देणार आहे आणि त्यामध्ये भाई राहुल देशमुख, भाई राहुल वीरेंद्र देशमुख हे लढणार आहे फायनल ना? हो. अच्छा. आघाडीमध्ये राहूनही सीट मिळाली तरी लढणार आहे, आघाडी नसली तरी शेका पक्षाकडनं मी लढणार. मग हा निर्णय तुम्ही जर पहिले घेतला असता तर तुम्हाला वाटत नाही का की जे छोटे मोठे वादळ आपल्या क्षेत्रात आलेले आहेत, काही नवीन तरुण नेते मंडळी जी उदयास आली आहे, काही वैयक्तिकरित्या म्हणा किंवा वैयक्तिक स्वार्थाच्या रित्या काही आले असतील अशा लोकांना वाटते, आपलं त्याविषयी म्हणणं नाही, तर तुम्ही जर का एक पहिलेपासून वेगळे असते तर आज लोकांना एक पर्याय राहिले असते आणि तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले असते तरी आमदार झाले असते क्षेत्रातून, जर मागच्या 10 वर्षात तुम्ही वेगळं स्वतःच काम केलं असतं. नाही, मी अपक्ष राहणारच नाही. अपक्ष म्हणजे मी माझ्याच तुमच्या पक्षाने जर सेपरेट राहिले बांधलेलं आहे. जोपर्यंत पक्ष आदेश देणार नाही तोपर्यंत मी काय करणार? मी याच्यासाठी अल्लग नाही झालो की खासदारकी येणार होती, तिथे पुन्हा आघाडीचा माणूस निवडून आणायचा होता आणि वारंवार हे करताना एक नॅरेटिव्ह सेट झाला की राहुल देशमुख दुसऱ्याच काम करतो. बरोबर आहे. म्हणजे मला एक सांगा की ह्या तुमच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे तो निर्णय तुम्ही अंगीकृत करून आपल्या क्षेत्रात राहिले काटोल विधानसभेत. भरपूर लोकांचं असंही म्हणणं झालं ना की तुम्ही पैसे घेऊन राजकारण करता, तुम्ही पैसे घेऊन त्या पक्षासोबत किंवा त्या व्यक्तीसोबत राहता, तुम्ही पैसे घेऊन त्या माणसासोबत उभे आहे ज्या माणसाच्या विरोधात तुमचे वडील होते आणि त्यांना तो आवडत नव्हता. मग तुमचं लोकांना याच्यावर काय सांगणं? माझी थोडीशी भाषा रफ आहे, ती वापरू का? बिलकुल वापरा. मी पैसे घेऊन उभं राहणं आणि पैसे घेऊन बसणं हा वेश्येचा धंदा समजतो. बरोबर. वेश्या पैसा घेऊन उभी राहते आणि पैसा घेऊन बसते किंवा झोपते. मी वेश्या नाही आहे. मी पैसे घेऊ शकत नाही. मी माझ्या वडिलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी राजकारण करतो आणि या देशातच नाही या जगात अजून एक माणूस पैदा व्हायचा आहे जो राहुल देशमुखाला पैशाने विकत घेऊन दाखव. आणि जो हे चर्चा करते पैसे यांनी खाल्ले त्याच्यामुळं असं झालं, पैसे यांनी खाल्ले त्याच्यामुळं तसं झालं, तर हे जे चर्चा करणारे असतात मी त्यांना रान समजतो, मी त्यांना वेश्या समजतो. कारण हे आपलं व्ह्यूज वेळोवेळी बदलत असतात. हे दुसऱ्याची बदनामी एवढ्यासाठी करतात कारण ते स्वतः त्याच्यातून गेलेले असतात. मग ते बोट आपल्याकडे नाही आलं पाहिजे म्हणून या दुसऱ्याविषयी चर्चा कर. मला प्रूव्ह करून द्या. अनिल बाबून एक वेळा नाही 2 वेळा भाषणात म्हटलं की राहुलचा आणि पैशाचा संबंध नाही. मला सांगावं बर्वेंनी किती रुपये दिले, मला सांगावं अनिल देशमुखांनी किती दिले, मला सांगावं केदार साहेबांनी किती पैसे दिले त्यांचा प्रचार. गाडी माझी, पेट्रोल माझं, वेळ माझी, मी फिरलो, 1 रुपया नाही दिला, न घेतला न मागतला. बूथचे पैसे येतात, बूथ सुद्धा मला नाही पाहिजे म्हणून सांगितलं, तर त्याच्यात पुन्हा किंतून परंतु नाही पाहिजे की आम्ही बूथवर उभे राहू, आमचे माणसं बूथवर उभे राहील, आम्हाला वाटलं तर आम्ही त्या बूथच्या वोटर लिस्टच्या झेरॉक्स आम्ही. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाने समर्पण भावाने तेव्हा आपल्या निर्णयानुसार जे एक मी सगळंच भाषणात बोललो. हो, मी काही अनिल बाबूची कधी तारीफ केली नाही. बरोबर. मी लोकांना म्हटलं तुमच्याकडे 2च पर्याय आहे, एक गु आहे आणि एक शेण आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं की गुवाला हात लावू नका, शेण कमीत कमी सडा सारवण्याच्या कामी. आणि तुम्ही म्हणताना म्हटलं की 25 वर्ष काम नाही झालं या क्षेत्रामध्ये, तर मी हे म्हणतो म्हटलं का अजून 5 वर्ष नाही होणार. चोर लेहडे निवडून देण्यापेक्षा हे निरुपद्रवी बरे. हे मी त्यांच्या तोंडावरही बोललो आहे, स्टेजवर बोललो आहे, सरेआम बोललो आहे. तरी जरी चर्चा होत असं कमी पैसे खातो, तर त्याच्याकडून पैसे जर मी खाईल या भाषेत बोलेन, मी तर तारीफ करेन. बिलकुल बरोबर. मी तारीफ नाही केली, मी लोकांना ऑप्शन सांगितले तर दुसरा पर्याय नाही आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक आपण निवडून नाही दिले पाहिजे. ज्यांचे इराण्यासोबत संबंध आहे, ज्या गुंड प्रवृत्तीचे इराणी आहेत,
गावामध्ये आहे, ज्यांचे 2 नंबरचे धंदे आहे, अवैध धंदे आहे, त्यांचा एका राजकीय पक्षामध्ये जेव्हा एंट्री होते, त्याला याच ठाकूर घराण्यातून एक पोरगा, त्याचा पुतण्या, शुभेच्छा देते पदावर गेल्याची. तर याच्यावरून दिसते त्या बॅनर पोस्टरवरून की यांचे संबंध सगळे चांगले आहेत. यांना काही वाईटचं करायचं नाही, काही चांगल्याचं करायचं नाही. यांना आपल्या राजकारणाच्या पोळ्या शेकायच्या. बरोबर. हे स्पष्ट होतं त्याच्यातून. आपलं जमलं पाहिजे. गावाचं नाही जमलं चालेल, गावामध्ये अशांतता फैलीत चालेल, 2 नंबरचे धंदे झालेत चालेल, काहीही झालं चालेल, गुंडागर्दी झालं चालेल, कुणाची पोरगी मेली तर चालेल, तिच्यावर बलात्कार झाला तर चालेल, पण आपलं राजकारण व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून हे कधीच रस्त्यावर उतरणार नाही. म्हणून मी रस्त्यावर उतरलो तर मला जेल झाली. झाला इन्सिडेंट मागे. हे इन्सिडेंट म्हणजे दुसरा कोणीच उतरत नाही. गुंडागर्दी गावामध्ये जर शांत करायची असेल, यांचे अवैध धंदे जर बंद करायचे असेल, पोलिसांची मनमानी जर बंद करायची असेल, ऑफिसेस मधला भ्रष्टाचार बंद करायचा असेल, कोणत्या गरीब बुद्याला काम असेल, मलाच जावं लागतं. दुसरा का बरं नाही. एवढे तुमचे विचार जे आहेत ते एखाद्या विशिष्ट शिक्षणामुळे किंवा तुमच्या शिक्षणाच्या पद्धतीमुळे किंवा तुम्ही जे शिकल्या त्यामुळे मी तुमच्या तोंडून विचारू शकतो की तुमचं शिक्षण काय आहे? मी LLB आहे. मग तुम्ही LLB आहे हे मला तरी असं वाटतं काटोल विधानसभेत भरपूर लोकांना आतापर्यंत माहीतच नव्हतं. आणि जर का ते माहीत नव्हतं म्हणूनही एक असं होऊ शकते की लोकांना एक कमी शिकलेली व्यक्ती फक्त राजकारणासाठीच आपल्याला काहीतरी सांगत आहे असं वाटत असेल. असं तुम्हाला नाही वाटत? नाही, माझे वडील त्यावेळेचे M.Com होते. म्हणजे माझं पूर्ण घराणं शिकलेलं आहे. माझ्या घरी सर्वात मोठे काका माझे डेप्युटी कमिशनर होते. माझे 2 नंबरचे काका डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन म्हणून रिटायर झाले. या महाराष्ट्रातल्या टॉपमोस्ट 10 सर्जन्समध्ये त्यांचं नाव येतं. त्याच्यानंतरचे माझे वडील M.Com होते. त्याच्यानंतरचे माझे काका BSc ॲग्रिकल्चर आहे तेव्हाचे, जे खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लोकांनी जे तुम्हाला जर मतदान करतील तर ते फक्त मतदान नाही करणार, एक उच्च शिक्षित माणसालाच नाही तर उच्च शिक्षित परिवाराला मतदान करतील. हो, नॅचरली. माझे छोटे काका जस्टिस होते. या उच्च शिक्षित माणसाचं शेतकऱ्यांच्या बाबतीत काय मत आहे? म्हणजे आता जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, ज्याच्यात भाजप आपली पोळी लाटत आहे, राष्ट्रवादी आपली पोळी लाटत आहे, इतर पक्ष आपल्या पोळी लाटत आहे. सत्ता कोणाची असो, प्रत्येक वेळी मी शेतकऱ्यासाठी भांडलोय, शेतकऱ्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय. प्रत्येकाने चुका केल्या. शेतकऱ्याचा कळवळा दाखवणं वेगळं. जसं सोयाबीनला मी सत्तेत आल्यावर 6,000 भाव देतो असं फडणवीसांनी म्हटलं, आणि स्वतः सत्तेत असताना आज 3 आणि 3,500 हजारातही सोयाबीन कोणी मागत नाही. यांच्याकडे त्याचं लक्ष नाही. कोणी शेतकऱ्याचं आंदोलन करते तर इच्छित चरण ठाकूर जाऊन तिथं सांत्वन करते आणि त्याचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करते. पण तो उपोषण सोडवणारा त्याला उलट प्रश्न विचारत नाही की तू ज्या APMC मध्ये सभापती आहे तिथे MSP प्रमाणे तू शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करतं का, आणि त्या MSP प्रमाणे जर खरेदी होत नसेल तर तू काय कारवाई कर. म्हणजे दाखवायचं वेगळं, राहायचं वेगळं. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सत्ता बदलणं आवश्यक. तुमच्या विचारसरणीचे लोक सत्तेमध्ये आणणं आवश्यक. शेतकऱ्याला नेऊन बसवणं तिथं आवश्यक आहे. शेतकऱ्याला शेतकऱ्याचे प्रश्न समजते काय आहेत. बाकीचे सगळे ACच्या कॅबिनमध्ये बसून आपले धोरणं ठरवते, त्याच्याप्रमाणे चालते, आणि त्याच्यातच त्यांचे मोठमोठ्या गोष्टी असते की इतका फायदा झाला. मग तुम्हाला असं वाटते का की अनिल देशमुख जेव्हा आता आपल्या क्षेत्राचे आमदार राहिले, तुम्हा लोकांच्या समर्थनाने ते निवडून आले, आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले, किंवा तुम्ही जर त्यांनी धरले नाही तर कधी त्यांना त्या बाबतीसाठी फोर्स केला का की तुम्ही काही चुकीच्या गोष्टी करतायत, शेतकऱ्यांविषयी बोला आणि ह्या गोष्टी करा? शेतकऱ्यांविषयीचे आंदोलनच ते माझ्यापासून शिकले. त्याच्या आधी संबंधच नव्हता त्यांचा. कंटिन्युअस लालबत्ती राहिली आहे त्यांच्याजवळ. बरोबर. आंदोलनाचा त्यांचा विषय नव्हता. आंदोलन आम्ही सुरुवात केली, आम्ही आंदोलन केली. मी तर आंदोलन करता करता, शेतकऱ्याचं आंदोलन करता करता मी पक्ष सुद्धा पाहिला नाही. जेव्हा आशिष देशमुख MLA होते आणि सत्ता पक्षाचे MLA होते तेव्हा त्यांच्या पेंडॉलमध्ये जाऊन बसणारा मी आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते कोणत्या पक्षाचे आहे ते पाहिलं नाही. त्यांनी का बरं सोडलं आंदोलन, का बरं पक्ष सोडला, का बरं राजीनामा दे, त्यांचे उत्तर ते देतील किंवा मी सभेमध्ये देईल. पण मी त्यांच्याही आंदोलनामध्ये होतो कारण शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे, एवढाच आपला दृष्टिकोन. शेतकऱ्याचं भलं कोणालाच करायचं नाहीये, आणि ते
होऊ द्यायचं. जर असं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही आता जसं सत्तारूढ पक्षाला समर्थन केलं, जसं आता अनिल बाबूंना समर्थन होतं तुमचं, आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांविषयी तुम्ही त्यांना म्हटलं विषय घ्यायला, तर मग आपल्या क्षेत्रातले पीक विम्यासंदर्भातले मुद्दे आहे किंवा शेतकऱ्यांच्या बाकी गरजांसंबंधाचे मुद्दे आहे, ते घेऊन दुसरे लोक कसे क्षेत्रात तयार झाले? कारण मग अनिल बाबूंनी तर ते मुद्दे सोडवायला पाहिजे होते ना, की तुम्ही त्यांना तेवढं प्रेशराईज केलं नाही? नाही, अनिल बाबूलाही सुखासुखी कुठं राहू दिलं त्यांनी. या टर्म मध्ये पुष्कळ लाईनीवर आणलं होतं आम्ही. बाकीच्या टर्म पेक्षा या टर्म मध्ये पुष्कळ फरक होता, पण त्यांचं कारकीर्दच संपवण्यात आली लवकर. आणि हे वेगळंच राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, याचे पळो त्याचे पळो, बरोबर. 50 खोके एकदम ओके. तर त्याच्यामध्ये हे जे मुद्दे नंतर विरोधात आल्यावर आम्ही सोबतही आंदोलन केले ना, शेतकऱ्यांचेही आंदोलन केले, त्याही मागण्या मागितल्या, सगळेच आंदोलन केले. सगळ्यात बेसिक हे आहे की मी तुम्हाला सांगितलं ना, ते ब्युरोक्रॅट्स एसी कॅबिन मध्ये बसतात आणि तिथून धोरणं ठरवतात. म्हणजे हा बिनाकारांचा आग्रह आहे की शेतकऱ्यांनी कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असलं पाहिजे, ऑनलाईन अर्ज करा, बरोबर आहे. नुकसान भरपाईचे करा, तुमचे पीक विमा तुम्ही ऑनलाईन करा. कशासाठी करा? सगळ्यात बेसिक मुद्दा हा आहे विम्याचा, की ही सरकारची जिम्मेदारी आहे. शेतकरी हा पोषण करता आहे देशाचा, आणि शेतकरी हा जर बॅकबोन जर असेल देशाचा, तर त्याला आर्थिक नुकसान जर झालं असेल, कारण त्याचं काहीच फिक्स नसते, सगळं वरच्याच्या भरोशावर असते. पाऊस जास्त येईल तरी नुकसान, कमी येईल तरी नुकसान, ड्रॉट पडेल तरी नुकसान, बाजारात माल आल्यावर त्या मालाचा भाव पडेल तरी नुकसान. त्याच्या हातात काहीच नसते. जसं इंडस्ट्रियलिस्टच्या हातामध्ये त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचे अधिकार आहे, तसे शेतकऱ्याचा भाव ठरवण्याचे अधिकार सरकारच्या हातात आहे. सरकार MSP ठरवते, त्याच्याप्रमाणे सुद्धा त्याचा माल विकत घेतला जात नाही. मग तो शेतकरी जर मरत असेल, शेतकरी जर कर्जबाजारी होत असेल, तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय राहत नाही. कारण तो कर्ज घेऊन आपली शेती करते, कर्ज घेऊन आपलं पोरगं शिकवते, कर्ज घेऊन आपल्या घरच्यांच्या तब्येतीचं वगैरे औषध पाणी करते. मग तो कर्जात डुबत असेल तर त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्याची कर्जमाफी केली पाहिजे, त्याला वीज मोफत दिली पाहिजे. हे फुकटाचं मागणं नाही आहे, हे महत्वाच्या गोष्टी आहे. कोणाला वाटते त्या काय मध्ये रेवडीचा शब्द आला, बरोबर. ही रेवडी वाटणं नाही आहे. त्याला सपोर्ट जोपर्यंत तुम्ही करणार, तुम्ही त्याला मालाचा भाव द्या ना, त्याला एक्सपेन्सेस धरून, त्याचा प्रॉफिट धरून त्याच्या मालाचे पैसे द्या. किंवा प्रत्येक गोष्टीला MRP आहे. जो आलू शेतकरी तयार करतो त्याला 5 नाही तर 10 रुपये किलोनी सुद्धा भाव मिळत नाही. अनेक वेळा ट्रकचे ट्रक फेकून द्यावं लागते, आणि तेच लेसचे चिप्स किलोचा भाव काढला तर 2000 रुपये किलो येते. म्हणजे नुसती क्षुल्लक प्रोसेस करून तुम्ही क्षुल्लक एक स्वस्तवालं मीठ टाकून त्याच्यामध्ये पॅकेजिंग 2 रुपयाची करून ते पाकिट तुम्ही 10 रुपयात विकता. मग आता आपण त्याच्यावर कंट्रोल सरकारचा नाही. मग आता आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग ह्या विषयावर आलो, जसं तुम्ही लेज विषयी बोलले, तर मग आपल्या क्षेत्रातल्या म्हणजे काटोल विधानसभेतल्या पर्टिक्युलर रोजगाराविषयी, महागाईविषयी किंवा भ्रष्टाचाराविषयी या संदर्भात तुमचं काय मत आहे? म्हणजे त्या संदर्भात आपल्या क्षेत्राच्या MIDC ची दुरावस्था काय आहे त्याच्या संदर्भातही तुमचं काय मत आहे? एक तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्याच्यामध्ये ही भाजप गव्हर्नमेंट जेव्हा मागच्या वेळी सत्तेमध्ये आली तेव्हा हे सरकारच्या तिजोरीवर भूदंड बसतो हे नवीन डेफिनेशन शोधून काढली त्यांनी, आणि त्याच्यामुळे याचा पीक विमा केला पाहिजे आणि विमा कंपन्यांनी ते पैसे दिले पाहिजे. आपल्या तिजोरीवर भूदंड बसला नाही पाहिजे म्हणून पीक विमा कंपनी आली, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केले, त्यांच्या टायप्स प्रमाणे झालं आणि त्यांच्याप्रमाणे ते क्षुल्लक काही लोकांना नुकसान भरपाई देतात, काहींना देत नाही. हा डाटा जर पेरणी किती झाली आहे कोणत्या पिकाची, हा जर डाटा पटवाऱ्याच्या मार्फत शासनाकडे असते, पर्जन्यमान किती झालं त्या खात्याकडे त्याचं पर्जन्यमानाची नोंद असते, केव्हा संकट आलं आसमानी त्याची पण नोंद सरकारकडे असते, मग त्याचा सर्वे करायची काय गरज आहे? बरोबर आहे. सरसकट तुम्हाला डाटा तुमच्याच जवळ आहे, त्याच्यातून अनालिसिस करून त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे. बरोबर. विमा करण्याची जबाबदारी ही शेतकऱ्याची नाही आहे, तुम्ही विमा काढला पाहिजे. सरकारचं नुकसान होऊन राहिलं, त्याच्यामध्ये सरकारला धान्य मिळून नाही राहिलं,
सरकारने त्याचा विमा काढायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील, जसं लेजवाल्यांनी लेसचा ब्रँड बनवला, तुम्ही का बरं नाही सरकारी ब्रँड बनवू शकत? तुम्ही का बरं त्याला कंट्रोल करू शकत नाही? तुम्ही का बरं सांगू शकत नाही की या बेल्टमध्ये हेच पीक घेतलं पाहिजे, इतक्या एकरमध्ये हेच पीक घ्या, आम्ही विकत घेतो? गॅरंटी द्या, मॅन्युफॅक्चरिंग करा. वीरेंद्र देशमुख जेव्हा सभागृहामध्ये होते, जेव्हा आमदार होते, सुनील शिंदे आमदार होते, या दोघांनीच प्रश्न उचलला होता की इथे एक फूड प्रोसेसिंग युनिट आलं पाहिजे म्हणून संत्रा प्रक्रिया कारखाना इथे आला. वारंवार प्रश्न विचारले, वारंवार विधेयक म्हणजे अधिवेशनामध्ये डिबेट्स झाल्या याच्यावर, म्हणून तेव्हा मग तो संत्रा प्रक्रिया कारखाना आला. संत्रा प्रक्रिया कारखाना आला, त्याचं उद्घाटन करण्याच्या वेळी अनिल बाबू आणि रणजित बाबू दोघंही मंत्री होते. मला वाटतं रणजित बाबू कृषी मंत्री होते आणि इथले लोकल होते नाही, ते पण मंत्रीपद होतं. बरोबर. तेव्हा उद्घाटन झालं. त्याच्यामध्ये फ्लॉ हा होता की आपल्याला ठुल्ली म्हणजे छोटा संत्रा क्रश करायचा होता आणि मोठा संत्रा ए ग्रेड म्हणून मार्केटमध्ये विकायचा होता किंवा चांगल्या भावामध्ये तो एक्सपोर्ट करायचा होता. याचं नियोजन नव्हतं. आणि जो आपण एक्सपोर्ट करत होतो ते जर्मनीमधून मशिनरी यांनी इथे क्रश करायला बोलवली. त्याच्यामध्ये ए ग्रेड संत्रा क्रश होत होता, तो कोणताच कास्तकार देणार नाही. बरोबर. तर ती फॅक्टरी तिथे फेल झाली. मग त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करायचं सोडून त्याच्या विरोधात मग नंतर आंदोलनं झाले, वीरेंद्र बाबूंनी केले. सुनील भाऊ केदार एक वेळा बाबासोबत त्याच आंदोलनासाठी आले होते. आम्ही ते सगळं डोळ्यानं पाहिलं आहे, ते काय काय घडलं. मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचं सोडून गडकरी साहेब तेव्हा होते, ते फक्त गोष्टी सांगतात काय झालं पाहिजे, तर करत काहीच नाही. फ्रूटफुल न त्यांची ॲग्रो इंडस्ट्री आहे, न त्यांचा पुरतीचा कारखाना आहे, न शेतकरी कोणता त्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रवृत्त झालेल्या शेतकऱ्याला बाहेर काढलाय. ते फक्त गोष्टी सांगतात. तोंडी इकॉनॉमिक्स असते, तर प्रॅक्टिकल काहीच नसते. आणि ते सांगून मग तो कारखाना प्रायव्हेट कंपनीला विकला. त्या प्रायव्हेट कंपनीने काही दिवस तिथे संत्र्याचा ज्यूस नाही काढला, आंब्याचा ज्यूस काढला आणि तो फ्रुटी सारख्या कंपनीला विकला कॉन्सन्ट्रेटेड. तो काही दिवस चालू होता, नंतर तोही डबघाईस केला. आणि असा हळूहळू इथचा फॅक्टऱ्या बंद पडल्या. सगळ्यात माझ्या मते बेसिक चूक ही आहे की नागपूर इकडे आहे. तुम्ही या दिशेने नागपूर आहे, जिथे तुमचं कार्गो हब आहे, जिथे तुमचं ट्रान्सपोर्ट हब आहे, माल तिकडे जाण्यासाठी सोयीस्कर होईल. तर नागपूरपासून तुमची फॅक्टरी आणि MIDC जवळ पाहिजे. ती काटोल क्रॉस करून तिकडे आहे सावरगाव रोड. बरोबर. ते फक्त द्वेषापोटी घेतलेले. आमचं कोल्ड पाहिजे, तिथं वावर होतं ते त्याच्यात गेलं पाहिजे. हे जेव्हा प्लॅनिंग करतात तेव्हा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की काटोलची MIDC ही इंटेन्शनली तिथे नेण्यात आली आहे, जेव्हा की ती जागा MIDC साठी योग्य नव्हती. योग्यच नाही ना. तुम्ही केव्हाही शहराच्या जवळ जाल ना. बरोबर. MIDC शहराच्या पाण्याच्या, शहराच्या किंवा हायवेच्या, कोंडाळी रस्ता आहे, बरोबर, किंवा इकडे नागपूर जवळ पडेल, बरोबर, हायवे जवळ पडेल, बरोबर. उलट्या दिशेने MIDC नेऊन ठेवली. कोणी इन्व्हेस्टमेंट करायला येणार नाही करणार, कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही. आज परिस्थिती हे आहे की तिथे सोलार पॉवर प्लांट आले. बरोबर. तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही. जे काही आहे ते तटपुंजे आहे. बरोबर. लोकांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये सुरू केलेले आहे. तुम्हाला दृष्टिकोनच नाही ना. अनिल बाबूल कधीच नाही वाटलं की आपण कारखाना उघडला पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांनी घोषणा केल्या, कधी ग्लुकोजच्या कारखान्याची केली, कधी कोणत्या कारखान्याची केली. नुसते अनिल बाबूच दोषी नाही आहे. फडणवीस साहेब आले, त्यांनी कारखाना उघडतो म्हणून घोषणा केली आहे. त्याच्यानंतर गडकरी साहेब आले, त्यांनी अनेक भाषणामध्ये मी इथं कारखाना उघडतो म्हणून घोषणा केल्या आहे. सत्तेमध्ये नव्हते असाही भाग नाही. भलेही आमदार तुमचा निवडून नसेल आला, पण मोठमोठे पद तुमच्याजवळ होते, तुमच्याजवळ सगळ्या बरोबर सोयी सुविधा होत्या, तुम्ही ते सगळं काही करू शकत होते. ते करू शकत नाही. हे फक्त गोष्टी सांगायच्या आहे. कारखाना करतो, आशिष देशमुखने तेच सांगितलं, मी कारखाना करणार आहे. केला का हा प्रश्न आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंतच्या राजकारणात MIDC ला पकडून किंवा बाकी उद्योगांना पकडून आपल्या काटोल विधानसभेत भ्रष्टाचार झालाय मोठ्या प्रमाणात. तसं झालंही असेल ना. आम्ही मागे इंडिया बुल्सला पूर्ण MIDC विकली, त्याच्यावरूनही आम्ही गदारोळ केला होता. त्याच्याही विरोधात आंदोलन केलं होतं की तुम्ही एका माणसाला कसं काय एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकता. पण ते धंदे सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करते गव्हर्नमेंट,
रोड्स तयार करते गव्हर्नमेंट, त्याच्यावरून एसटी चालायला पाहिजे रेग्युलर, त्या एसटी कडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे, त्याच्या कर्मचाऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे, ती एसटी व्यवस्थित चालली पाहिजे, स्वस्तामध्ये प्रवासी गेले पाहिजे, स्वस्तामध्ये विद्यार्थी गेले पाहिजे किंवा फुकटात गेले पाहिजे, प्रत्येक गावामध्ये ती एसटी गेली पाहिजे, याच्याकडे लक्ष नाही आहे. यांनी इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार केलं आहे त्याच्यावर ट्रॅव्हल्स कशी चालेल आणि मला कसा मलिदा मिळेल याच्याकडे लक्ष आहे. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर सगळं शक्य, आणि तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जर भ्रष्ट असला तर काहीच शक्य नाही. बरोबर. मग आता तुम्हाला असं वाटत नाही का की एवढे तुमचे चांगले विचार असताना तुम्ही काही लोकांशी जुळल्यामुळे तुमच्या सोबत असणारे लोकही त्याच लोकांसोबत जुळून गेले आणि तुमची फॅन फॉलोइंग थोडी कमी झाली? नाही, ते लोक तुमच्या सोबत आहेत. मी तुम्हाला सांगितलं की 2 इलेक्शन्स मध्ये मी निर्णायक आहे. मी सांगितलं ते ऐकलं, आताही माझंच ऐकते लोक. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर आता तुमच्या खरं बोलतो शेकापकडनं उभे राहिले तर अनिल देशमुख किंवा सलील देशमुख हे निवडून येतील की नाही येणार ते तर लोक ठरवतील. माझं तर म्हणणं राहील मलाच करा, पण त्यांना अजून कोणती भाषा समजली, त्यांनी अजून कोणी निवडला तर 50 वर्षापासून ना वीरेंद्र देशमुखाला निवडून दिलंय ना काम करणाऱ्या कोणाला निवडून, वेगळं काय करून राहिलं आणि काय शिकणार आहे? ती शेवटी काँग्रेस मेंटॅलिटीची आहे. बरोबर. त्यांचे वडील इथं आमदार होते, मंत्री होते, उच्च शिक्षित होते, विद्याविभूषित होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये आमदार आणि मंत्री असताना काहीच केलं नाही. या महाराष्ट्रामध्ये एकही काम त्यांनी केलं हे तुम्ही सांगू शकत नाही. पण त्यांनी जे 0 बजेट आणलं त्याच्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी जो कोणता कारखाना उघडायचा असेल या क्षेत्रामध्ये नाही उघडला, नागपुरात जाऊन उघडला. ते भिंगरी आणि संत्रा तुम्हाला माहित असेल, देशी दारूचे ब्रँड आहे, ते त्यांची फॅक्टरी आहे. आज साड्या वाटून राहिले, उद्या दारू वाटते. तेच अनिल बाबूने केलं, तेच चरण बाबू करून राहिले, तेच हा करेल. म्हणजे नवीन माणूस नवीन चेहरा देऊन फायदा काय जर इतिहास पुन्हा ते रिपीट करत. लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही यावेळेस काटोल विधानसभेचे आमदार झाले तर सगळ्यात पहिला मोठा निर्णय तुम्ही काय घ्याल? मी सगळ्यात पहिले प्रयत्न हा करेल की इथे रोजगार कसा उपलब्ध होईल. दुसरा, शेतकऱ्यांच्या फायद्याचा रोजगार आपल्याला कसा, म्हणजे इंडस्ट्री इथे टाकता येईल, त्याच्यातून शेतकऱ्याला काय फायदा होईल, तो मी सगळ्यात पहिले प्रयत्न करणार. त्याच्यानंतर सगळ्या ऑफिसेस मधला एकाच पहिल्याच दिवशी मी भ्रष्टाचार बंद करेन. जो कोणते डिपार्टमेंट, एसडी ऑफिस असे, तहसीलदार असे, पटवारी असे का पोलीस स्टेशन असे, देदन का पहिल्याच दिवशी त्याची मीटिंग घेऊन सांगेन का कोणी मला पैसे खाताना आढळलं, 2 नंबरचे धंदे माझ्या क्षेत्रामध्ये जर दिसले तर तुमच्या नोकऱ्या खाल्ल्याशिवाय मी राहणार नाही. हे जर होत असेल, मी जर आमदार होत असेल तर हेही विसरता कामा नये. तर विदर्भात डाव्या विचारसरणीचा मी एकटाच राहील. पक्ष माझ्यासाठी दुसरं पद सुद्धा मागू शकते. बरोबर. बाकीचे झाले आहे भोगून दिवे, आपल्याला येऊ शकते ना आपल्याला पॉवर येऊ शकते, पण ती ताकद लोकांमध्ये असली पाहिजे. लोकांच्या मतात जी ताकद आहे ती त्यांनी मतदानाच्या वेळी वापरली पाहिजे, तरच या क्षेत्राचा विकास होईल. नाही तर 1756 रोज तयार होते, रोज कोणती तरी संघटना तयार होते, रोज आपले विचार मांडते. मग तीच संघटना भाजपमध्ये जाऊन आशिष देशमुखच्या स्टेजवर भाषण करते एकाच दिवशी, तेच चरण सिंगच्या स्टेजवर जाऊन भाषण करते, तेच स्वतःच्या संघटनेचं भाषण करते. हे आणि त्याच्यात प्रत्येकाला उभं राहायचं आहे, प्रत्येकाला उभंही राहायचं आहे. त्याच्यात कोणाचा असा पर्टिक्युलर नेता नाहीये, त्याचा कोणीच नेता नाही आहे. ते स्वतःच सगळे आमदार आहेत, त्यांना दुसऱ्याचा फायदा करायचा नाहीये. आणि सतरंजी संघटना कशी म्हणाल तुम्ही? त्या कोणाच्या सतरंजा उचलल्या त्यांनी? त्याच्यातल्या एकाच्या तर 2 वेळा सतरंजा मी एनव्यामध्ये उचलल्या, मी तिकीट दिली, 2 वेळा सतरंजा उचलल्या. माझ्यासोबत अनिल बाबूंनी उचलल्या त्याच्या सतरंजा. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही चुकीच्या लोकांना समोर घेऊन गेले म्हणून? वाटते कधी कधी, पण राजकारणामध्ये सगळे प्रयोग करून पाहत असते. पण जिल्ह्यामध्ये माझं नाव जाणार होतं, शेका पक्ष जिवंत आहे आणि इथे आहे म्हणून. जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये गेलं की नागपूर जिल्हा परिषद मध्ये शेका पक्षाचा एक मेंबर आहे म्हणून. ठीक आहे, कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे चुकीचा माणूस दिला. कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की पुढे जेव्हा नाव आपण सुचवू तो चांगला माणूस असला पाहिजे, त्याची काम करण्याची तयारी. मग आम्ही आता कसं म्हणावं की तुम्ही आतापर्यंतचे चुकीचे निर्णय काही नेत्यांना समोर करण्याचे किंवा काही लोकांना समोर करण्याचे घेतले, तो नक्कीच तुम्ही यावेळेस चुकीचा निर्णय घेणार नाही आणि तुम्ही स्वतःच उभे राहाल.
मदत तर करणार नाही कोणालाच यावेळी. मी स्वतःच उभा राहणार. कारण दुसऱ्याची गॅरंटी घेण्यापेक्षा मी माझी गॅरंटी घेऊ शकतो का मी बिलकुल प्रामाणिक बरोबर. आहे म्हणून. मी दुसऱ्याची काय गॅरंटी घेणार आहे. मी डोळ्यानं पाहिलाय ते कसे बदलते आणि काय पक्ष म्हणजे अनुभवांती निर्णय आहे. चालेल. तर मी भाई राहुल देशमुखांना एक अजून प्रश्न हा विचारू इच्छितो की लोक म्हणतात की तुम्ही तर व्यक्ती चांगल्या, तुम्ही आमदारकीचं काटोल विधानसभेचं मटेरियल आहे, पण शेकाप सारख्या लहान पक्षात आहात. तुम्ही मोठ्या पक्षात जावं आणि तुम्ही मोठ्या पक्षात गेले तर काटोल विधानसभेचे आमदार नक्की होऊ शकता. तर तुमचं याच्यावर काय मत आहे? पक्ष मोठा हा विचाराने असतो. विचारसरणीवर पक्षाची जडणघडण असते आणि पक्ष कोणताच लहान आणि मोठा नसतो. तुम्ही काही वर्ष आधीचं जर पाहाल, सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस होता. एक काळ असा होता की भाजपचे 2च खासदार निवडून यायचे. एक काळ महाराष्ट्रामध्ये असा होता की काँग्रेस सत्तेमध्ये होता आणि शेका पक्ष मेन विरोधी पक्ष होता. विरोधी पक्ष नेते हे शेका पक्षाचे असायचे. आणि याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला किंवा जनतेलाच विचारतो की कोणता पक्ष मोठा आहे, कोणत्या पक्षात जायला पाहिजे. तुमच्या नजरेमध्ये जर अनिल बाबू निवडून येत असेल तर राष्ट्रवादी पक्ष मोठा आहे, तर राष्ट्रवादी मायनस अनिल देशमुख काटोलमध्ये किती आहे? 0 आहे. मग पक्ष मोठा कसा झाला? भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये कोंढाळीचे चाफले, चरण ठाकूर, आशिष देशमुख यांना जर भाजपमधून मायनस केला तर भाजप किती आहे? 0 आहे. तसेच हरणे शिवसेनेतून मायनस केले तर शिवसेना किती आहे? 0 आहे. तसाच शेका पक्षातून राहुल देशमुख मायनस केला तर शेका पक्षही 0च आहे. पक्षावर काही नसते, माणसावर असते. आणि तुम्ही माणूस प्रॉपर निवडून दिला पाहिजे आणि तुमच्या हाती ताकद आहे त्याचा पक्ष मोठा करण्याची. तर मग हे सगळं तुमचं ऐकल्यावर मला एक प्रश्न परत पडतोय, तुम्ही लोकांच्या मार्फत तुम्हाला विचारतो की मग काटोल विधानसभेचा यावेळेसचा आमदार तुम्हीच का? मीच का याचं उत्तर मी असं देईल की अनिल बाबू का, आशिष बाबू का, सुबोध मोहिते का, चरण ठाकूर का, या सगळ्यांची सत्ता तुम्ही पाहिली आहे. हे सगळे तुमच्यासाठी काय करतात हे तुम्ही अनुभवलं आहे. न तुम्ही वीरेंद्र देशमुख कधी सत्तेत बसलेला आमदार पाहिला, न त्याचं पोरग कधी पाहिला. एक वेळा बसवून तर पहा, एक प्रयोग केला म्हणूनच पहा. एक वेळा बसल्यावर आमदार काय चीज असते हे मी तुम्हाला दाखवून देईन. हे मी माझ्या वडिलाची शपथ घेऊन तुम्हाला प्रामाणिकपणे हे वचन देतो की आमदार काय असते याचा डिफरन्स तुम्हाला, आमदार म्हणून मला जर निवडून दिलं तर मी त्याचा फरक नक्कीच दाखवून देईन. नाही पटलं 5 वर्षात तुम्ही बदलवू शकता. मी वडिलाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की आमदार काय चीज असते, आमदार काय घडवू शकते, आमदार काय करू शकते हे एक वेळा तुम्ही निवडून द्या, तेव्हा मी तुम्हाला आमदारकीत काय फरक असते हा मी तुम्हाला दाखवून देईन. तर आता तुम्ही ऐकलंच, हेच आहे ते काटोल विधानसभेचे झंझावात भाई राहुल वीरेंद्रबाबू देशमुख, आणि यांनी आपले सगळे मतं आपल्यासमोर मांडले. धन्यवाद राहुल भाई.